नमस्कार मंडळी, टेस्टीचं कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज पौष्टिक, स्वादिष्ट आणि गोड अशी हरभरा डाळीची खीर। हो, हरभरा डाळीची खीर। तुम्ही खूप साऱ्या प्रकारच्या खीर पाहिल्या असतील, पण मी आज तुम्हाला आगळी वेगळी आणि भन्नाट अशी हरभरा डाळीच्या खीरीची रेसिपी सांगणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा। तर खीर बनवण्यासाठी इथे मी पावशेर एवढी हरभरा डाळ, त्याचसोबत 50 ग्रॅम एवढा शाबू आणि पावशेर डाळीसाठी आपण इथे पावशेर एवढाच चिक्की गूळ यूज करणार आहोत। हो, आपण ही खीर चिक्की गुळामध्ये करायची आहे, कारण चिक्की गुळामुळे ना आपल्या खीरीला भन्नाट अशी टेस्ट येते। तर इथे बघा, मी शाबू आणि डाळ व्यवस्थित असं 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला शाबू आणि डाळ हे शिजवून घ्यायचं आहे। तर मी एका कुकरमध्ये शाबू शिजण्यासाठी घेतलेला आहे, त्याला आपण 3 ते 4 एवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि त्याचसोबत मी डाळ ही दुसऱ्या कुकरमध्ये घेऊन डाळीलाही आपल्याला 7 ते 8 एवढ्या शिट्ट्या करून घ्यायचं आहे। आता डाळ आणि शाबू शिजत आहे तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊयात। इथे बघा, मी पावशेर गूळ चिरून घेतलेला आहे। आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला हे नारळाच्या दुधामध्ये ही आपली खीर बनवायची आहे। त्यासाठी इथे मी एका नारळाचं दूध काढून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी नारळाचे तुकडे आधी बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण याचं दूध काढून घ्यायचं आहे। आता इथे बघा, आपले नारळाचं दूध काढून झालेलं आहे तोपर्यंत आपली डाळ आणि शाबू व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे। तर ह्या खीरीची बेसिक तयारी करून घेतली ना, तर खीर बनवायला ना अगदी सोपी आणि झटपट अशी होऊन जाते। तर इथे मी पहिलं काढलेलं नारळाचं दूध आणि दुसऱ्यांदा काढलेलं नारळाचं दूध वेगवेगळं ठेवलेलं आहे। तर इथे आपण खीरीसाठी लागणारे ड्रायफ्रुट्सही बघून घेऊयात। तर इथे मी मनुके अर्धी वाटीला थोडे कमी, त्याचसोबत सुक्या नारळाचे थोडे काप आणि त्याचसोबत काजूचे जास्त बारीक तुकडे करून घ्यायचे नाहीत, आपल्याला काजूचे मधून 2 भागच करून घ्यायचे आहेत। 1 चमचा एवढी वेलची पूड आणि 1 चमचा एवढी सुंठ पूड आणि अर्धी वाटी एवढं तूप। तर आता आपण खीर बनवण्याची सुरुवात करून घेऊया। इथे मी खीरीसाठी पसरट असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊन त्याचमध्ये आपण तूप गरम झाल्यानंतर आपला अर्धा गूळ आपण टाकून घ्यायचा आहे। आता याला ना हलवत असंच व्यवस्थितरित्या आपण मेल्ट करून घेऊयात। तुम्ही बघा, गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गूळ मेल्ट कसा होतो तर असा याला बाजूने व्यवस्थित असा फेस सुटतो आणि ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। असाच गुळाला व्यवस्थित असा फेस सुटला पाहिजे, म्हणजे ना आपल्या खीरीला ना मस्त अशी कॅरमलाइज अशी टेस्ट येते। आता तुम्ही इथे बघा, आपला अर्धा गूळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे, तर आपण यामध्ये आपला उरलेला अर्धा गूळ टाकून घेऊयात आणि तोही असा व्यवस्थित असा मेल्ट करून घेऊयात। आता इथे आपला गूळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, गूळ मेल्ट होताना थोडाही भांड्याला चिटकलेला नाहीये किंवा तो करपलेला नाहीये, कारण यामध्ये ना आपण तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही ही स्टेप व्यवस्थित करून घ्या। आता इथे गूळ मेल्ट झाल्यानंतर ना आपण यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी आपली हरभरा डाळ होती ना, ती घालून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात। तुम्ही इथे बघा, गूळ आणि डाळ व्यवस्थित असं एकजीव करायला मी सुरुवात केलेली आहे। असंच तुम्ही चमच्याने थोडं मॅश करत असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, 5 मिनिटानंतर गूळ आणि डाळ व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आणि आपला गूळ हा डाळीमध्ये मुरायला देखील सुरुवात झालेली आहे। आता थोडीशी बारीक उकळी आल्यानंतर यामध्ये ना आपण जो शिजवून घेतलेला शाबू होता तो घालून घेऊयात। शाबू घातल्यानंतरही हे सर्व मिश्रण आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवून झाल्यानंतर याला असंच अजून 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, 5 ते 7 मिनिटानंतर ना आपला शाबू ट्रान्सपरंट झालेला आहे। ट्रान्सपरंट झाल्यानंतर ना आपण यामध्ये जे दुसऱ्या टायमिंगला काढून घेतलेलं नारळाचं दूध होतं ना, ते घालून घेऊयात। तर इथे मी अर्धा चमचा एवढी सुंठ पूड आणि 1 चमचा एवढी वेलची पूड ही यामध्ये घालून घेतलेली आहे।
आता इथे सुंठ आणि वेलची पूड घालून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं खीर शिजून द्या व त्यामध्ये आपण पहिल्यांदा काढलेलं जे नारळाचं दूध होतं ते घालून घेऊयात. आता तुम्ही इथे खिरीची कन्सिस्टन्सी बघू शकता. आपण 2 वेळा यामध्ये वेगवेगळं काढून घेतलेलं नारळाचं दूध घातलेलं आहे. आता नारळाचं दूध घालून झाल्यानंतर ही खीर आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही आहे व गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथे मी एका कढईमध्ये उरलेले तूप घालून घेऊन आपले सर्व ड्रायफ्रूट्स सोनेरी रंगावरती व्यवस्थित असे भाजून घेते. इथे ड्रायफ्रूट्स भाजताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या, कारण की हे तुपात लवकर भाजले जातात व करपण्याची शक्यता असते. आता इथे ना सर्व ड्रायफ्रूट्स आपण सोनेरी रंगावरती व्यवस्थित असे भाजून घेऊयात आणि सर्व ड्रायफ्रूट्सचा मिळून ना आपल्या खिरीवर आपण मस्त असा ड्रायफ्रूट्सचा तडका देऊन घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता मी सर्व ड्रायफ्रूट्स असे मस्तपैकी हलवत हलवत सोनेरी रंगावरती भाजून घेतलेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण एकत्र करून घेऊयात आणि याचा आपल्या खिरीवरती तडका देऊन घेऊयात. आणि तडका दिल्यानंतर ना ही आपली खीर खाण्यासाठी एकदम तयार आहे. आणि इथून पुढे आता खूप सारे सण येत आहेत. गौरी गणपती येत आहेत, दिवाळी येते. गौरी गणपतीमध्ये तुम्ही प्रसाद म्हणून ही खीर करू शकता. दिवाळीमध्ये तुम्ही स्वीट डिश म्हणून ही खीर करू शकता. एनी टाईम एनीवेअर तुम्ही ही खीर करू शकता आणि तुम्ही सर्वांना खुश करू शकता आणि तुम्हीही खाऊन खुश व्हा. हो, सर्वांना खुश करण्याच्या नादात स्वतःला खुश करणं कधीच विसरायचं नाही. तर बघा आपली मस्त अशी हरभरा डाळीची पौष्टिक अशी खीर बनवून तयार आहे. आणि आता तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे. आरामात 7 ते 8 दिवस ही फ्रीजला टिकते. जेव्हा हवंय तेव्हा काढून घ्या आणि गरम करून एन्जॉय करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही खीर कशी झालेली होती. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.